10 जानेवारी आजच्या दिवशी मनोर येथील सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरती हल्ला झाला आहे। मनोर गावचे सरपंच चेतन पाटील आणि उपसरपंच वंदना चंपानेकर यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। तर ह्या हल्ल्याच्या विरोधात मनोर पोलीस स्टेशन मध्ये या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोर पोलीस ठाणे मनोर गुन्हा रजिस्टर नंबर 8/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कायदा कलम 132, 121, 115, 352, 351, 2, 3, 79, 32, 44 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चा सुधारित अधिनियम 2015 चे कलम 31 RS 32 VA प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा फरार आहे। तर आरोपीचे नाव अलवी अल्ताफ रईस असे आहे। पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मनोर येथील ग्रामस्थ आणि नागरिकांची मागणी आहे। मनोर ग्रामपंचायतीमध्ये आज सरपंच चेतन पाटील यांच्यावर जो हल्ला झाला होता ते स्वतः आता आपल्यासोबत आहेत। हल्ला कशा प्रकारे आणि कधी झाला होता त्याबद्दल। नमस्कार, मी चेतन पाटील, मनोर सरपंच। मी 11-11:30च्या दरम्यान ऑफिसला आलो। ऑफिसला आल्यानंतर उपसरपंच वंदनाताई ह्या बसलेल्या होत्या। त्यांच्या खुर्चीवर ग्रामसेवक होते आणि गावातले नागरिक खरात काका आणि संतोष माळी, संजय दातेला हे बसलेले होते। त्यानंतर मी खुर्चीवर बसल्यानंतर आमची थोड्या गावाच्या विकासाच्या कामांबद्दल चर्चा चाललेली होती, वॉर्डबद्दल चर्चा चाललेली होती। त्यावेळेस 10-15 मिनटानंतर मी बसल्यानंतर अलवी रईस हा आमच्या केबिनला आला। केबिनला आल्यानंतर त्यांनी मला विचारलं का दीपक राठोड यांना बिअरचं NOC कशी काय दिली, बिअर शॉपची NOC कशी काय दिली। तर मी त्यांना म्हटलं का ही आम्ही नाही दिली आहे, ग्रामसभेने ठराव मंजूर केल्यानंतर आम्ही त्यांना NOC दिलेली आहे, हा ग्रामसभेने। बोलते नाही तुम्हीच दिली। म्हटलं त्याला पुन्हा समजावून सांगितलं का ती आम्ही नाही दिली। त्यानंतर त्यांनी डायरेक्ट शिवीगाळी चालू केली, म्हणजे अरे तुऱ्याच्या गोष्टी। तर मी त्याला बोललो का आवाज कमी करून बोल, तो ग्रामपंचायत ऑफिसमध्ये। त्याच्यानंतर त्यांनी शिवीगाळी करत बोलत असा वंदनाताईंच्या खुर्च्या इकडून टेबल क्रॉस करून आला। तो जसा टेबल क्रॉस करून आला तसा मी पण उभा राहिलो। त्यांनी डायरेक्ट माझ्यावर अटॅक केला। अटॅक केल्यानंतर आमच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यांनी माझ्या कॉलरवर हात टाकल्यानंतर माझी चैन वगैरे तुटली। त्याच्यानंतर वंदनाताई सोडवायला आल्या तर त्या सोडवायला आल्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर पण त्यांनी अटॅक केला। ओके, म्हणजे हा तुम्ही बोलतात का ठराव पास झाला होता, ते होते का तेव्हा ठराव पास झाला होता? त्यावेळेस ते ग्रामसभेमध्ये नव्हते, पण ॲक्च्युली काय ग्रामसभेमध्ये जो ठराव मंजूर होतो तर ठरावाची कॉपी आम्हाला द्यावीच लागते। आणि हा ठराव कधी पास झाला होता? हा आता याच्या अगोदर कमीत कमी 6-7 महिन्यापूर्वी ठराव पास झालेला आहे। म्हणजे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ठराव पास होऊन सुद्धा त्यांनी असं हे केलेलं आहे। हो, मग त्याबद्दल तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे? हो, आणि त्यात त्यांनी जातीवादी शिव्या दिल्या आमच्या कास्टवरून, म्हणजे जसं आदिवासी समाजाचे सरपंच आहेत, तुमची लायकी नाही इथे बसायची, गाणपुशी आहेत तुम्ही, असं त्यांनी शिव्या दिल्या। मग आता गुन्हा दाखल झालेला आहे? हो, गुन्हा दाखल झालेला। आरोपीला अटक केली आहे की नाही? आरोपीला अजून अटक तर नाही केली आहे, पण त्याच्या तपासात आहे। मग तुम्हाला काय आरोपीला अटक करायला पाहिजे जास्तीत जास्त? हो, जे कलम लावलेत ते त्याच्यावर ती कारवाई झाली पाहिजे, योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। तर मनोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना चंपानेकर आपल्यासोबत आहेत। त्या सुद्धाही हा घटनाक्रम झाला होता तेव्हा त्या स्वतः उपस्थित होत्या। तुम्हाला काय हाणामारी झाली का त्यामध्ये? हो, मला सुद्धा ही हाणामारी झाली। त्याने धक्काबुक्की केली आणि माझ्या कानाखाली इकडे मारलेलं आहे, ते दुखापत झालेली आहे। ओके, काय बोलणार तुम्ही आरोपीबद्दल नक्की? आरोपी म्हणजे इतका खतरनाक होता का त्यांनी अरेरेची भाषा करून म्हणजे सगळं उद्धट बोलणं होतं। सरपंचाचा मान न राखता सरपंचांना अरे तुरे करून त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केलेला आहे। ओके, मग आता गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला काय त्याबद्दल? त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी माझी तरी कळकळीची विनंती आहे। ओके,
तुम्हाला वाटतं का करणारच का नक्की पोलीस ह्याच्यावर कारवाई? करतीलच अशी मी अपेक्षा बाळगते. ओके. आणि म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाऊन डायरेक्ट हा हल्ला झालेला आहे, एका स्त्रीवर हल्ला केलेला आहे, मग ते कितपत योग्य आहे त्याबद्दल मी निषेध व्यक्त करते. निषेध वाक्य म्हणजे एका स्त्रीला ग्रामपंचायतमध्ये येऊन मारणं. ही मनोरगावाच्या ग्रामपंचायतला आत्ता 100 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी आणि 100 वर्षाच्या कारकिर्दीत ही प्रथमच घटना घडलेली आहे मनोर ग्रामपंचायतीमध्ये हां. पहिल्यांदाच असं झालं का ग्रामपंचायत महिलेवर? डायरेक्ट महिलेवर आणि सरपंचावरती अटॅक केला, ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे. तुम्ही जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तुम्ही त्याला काय हे केलं का, जो आरोपी आहे त्याला मी बोलत होतो मला हटो आणि मला ढकलून दिल्याने मला मारहाण केली त्यांनी. आणि तुम्ही जेव्हा सरपंच उपसरपंच होते तेव्हा अजून कोण होते का उपस्थित तेव्हा भाऊसाहेब नुकतेच बाहेर गेलेले होते, सरपंच आणि मी होती आणि बाकीचे एक विनू गोरेकर म्हणून ते आमचे सदस्य आहेत ते होते आणि 2-3 गावातली लोक होती. तुमची मागणी आहे का आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे काय प्रश्नच नाही, झालीच पाहिजे. आत्ताच वंदना चंपाणेकर यांनी सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीला 100 वर्ष पूर्ण झाली, त्या ग्रामपंचायतीला 100 वर्ष पूर्ण होऊन पहिल्यांदाच असं ग्रामपंचायतमध्ये प्रकरण झालेलं आहे. त्या प्रकरणामध्ये महिलेवर पण हात उचलला आहे, ते कितपत योग्य आहे त्याबद्दल काय बोलणार? मुळात शासकीय अधिकारी आमचे माननीय सरपंच साहेब हे थेट ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले आहेत आणि संपूर्ण गावाचे ते प्रतिनिधी आहेत, म्हणजे प्रतिनिधित्व करतात. आणि अशा व्यक्तीवरती जर शासकीय कार्यालयामध्ये जाऊन जर असे गुन्हे होत असतील, आत्ताच आपलं एक प्रकरण झालेलं आहे बीडचं, तिथेही सरपंचांवरती असा हल्ला झालेला आहे आणि आमच्या इथेही त्याच मार्गावरती चाललेलं होतं. पण आज जे प्रकरण झालं त्याचा आम्ही संपूर्ण गावकरी पूर्णपणे निषेध करतो आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे अशी आमच्या संपूर्ण गावाची मागणी आहे. त्यामुळे आज गावातल्या व्यापारी वर्गाने आमचे जेवढे सर्व सरपंच साहेबांचे मित्र आहेत त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे आज गाव बंद ठेवलेलं आहे आणि गाव बंद झाल्यामुळे आज बऱ्याच लोकांच्या ज्या काही अडचणी झालेल्या आहेत, पण गावाच्या नागरिकावरती प्रतिनिधीवरती जर अशा गोष्टी होत असतील तर मग आमचं गाव आम्ही ह्या गोष्टी सहन करून घेणार नाहीत. आज मनोरमध्ये जो हल्ला झालेला आहे आणि तुम्ही मनोरचे वरिष्ठ आहेत त्याबद्दल काय बोलणार ह्या हल्ल्याबद्दल? आजचं जे प्रकरण झालेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे. गावचे सरपंच हे गावचे प्रथम नागरिक असतात. कोणीही असो, सरपंच या पदाचा त्या खुर्चीचा मान राखला गेलाच पाहिजे. त्या व्यक्तीला ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांनी डायरेक्ट सरकारी ऑफिसमध्ये, ग्रामपंचायत हे शेवटी सार्वजनिक कार्यालय सरकारी ऑफिस आहे, सरकारी कार्यालयात घुसून सरपंच आणि उपसरपंचांना अशा प्रकारे मारहाण करणं हे अतिशय निंदनीय आहे. आत्ता नवीन प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात गाजते, आपल्या भारतात गाजते मस्साजोगचं, ज्या मस्साजोगच्या सरपंचांचा मर्डर झालेला आहे. तर हे जे आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे, याला वेळीच आळा बसला पाहिजे आणि प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटनी त्या आरोपीला ताबडतोब अटक करून ताबडतोब त्याच्यावरती खटला दाखल केला पाहिजे. खरोखरच आज मनोरमध्ये जी घटना घडली आहे ती खरोखरच निंदनीय आहे. बीडमध्ये झालेली घटना, त्यानंतर परत ठाण्यामध्ये सुद्धा सरपंचावर हल्ला करण्यात आलेला आहे, ते जखमी झालेले आहेत. तर त्याचीच पुनरावृत्ती म्हणून आज मनोरमध्ये सुद्धा सरपंचावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि चक्क म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हा हल्ला करण्यात आलेला आहे. ते कितपत योग्य आहे? उपसरपंच यांच्यावर सुद्धा हात उचलणे, शिवीगाळ करणे हे योग्य नाही आहे. शासनाने ह्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जो आरोपी फरार आहे त्याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे असे जनतेकडून मागणी होत आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.